शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। शिवसेनेकडून हे चौथ्यांदा खासदार शिवाजीराव आढळराव यांना उमेदवारी मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। शिवाजीराव आढळराव यांनी गेल्या 15 वर्षांमध्ये सामान्य जनतेबरोबर चांगले संबंध ठेवल्यामुळे शिवसैनिकांना आढळरावच विजय होतील असं वाटत आहे। तर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी संभाजी मालिकेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा ह्या मतदारसंघात चांगली राहिली आहे। आढळरावांना अनेक प्रश्न सोडवता आले नाही, म्हणून यावेळेस परिवर्तन होईल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत। आढळराव आणि कोल्हे हा सामना दुरंगीत चांगल्यापैकी रंगताना दिसतोय। अजून उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही। प्रचारामध्ये कार्यकर्ते गर्क आहेत। आढळराव चौकार मारणार का, डॉक्टर अमोल कोल्हे विजय होणार का, याबाबत कार्यकर्ते आपापसामध्ये पैंजा लावतानाही दिसत आहे। तथापि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारामध्ये युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसत असली तरी आढळरावांच्या प्रचारामध्ये सामान्य जनता, गोरगरीब लोक आढळरावांना आशीर्वाद देताना दिसतात। पाहूया या लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारतंय। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स। माननीय आढळराव पाटील हे 15 वर्ष झाले लोकसभा खासदार पदावर कार्यरत आहे आणि आढळराव पाटील हे एकदम साधा माणूस आहे आणि ते सदैव जनतेच्या पाठीशी उभे आहेत आणि कुणी कधीही फोन केला तरी आढळरावांनी फोन घेतला नाही असं कधीच होत नाही। ते कोणाचाही फोन सहजपणे घेणार आणि म्हणजे समाजाबरोबर, महिलांबरोबर चर्चा करणार। कोणते सिनेमातले हिरो वगैरे आलेले आहेत त्यांना आपल्या समाजाशी काहीच घेणं देणं नाहीये। त्यांना आपल्या समाजाच्या कोणत्याही समस्या माहीत नाहीयेत आणि ह्या समस्या जाणणारे 15 वर्षापासून कार्यरत असलेले आढळराव पाटील हेच खात्रीपूर्वक आपलं काम करू शकतात आणि याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव उभे आहोत। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आढळरावांचा त्रिफळा उडवणार की आढळराव चौकार मारणार हे मात्र सध्या सांगणं कठीण आहे। आढळराव आले ना तर लय चांगलं होईल।